कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पंढरपूर नगरपालिकेच्या मलेरिया विभागातील तात्पुरत्या कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण या कर्मचाऱ्यांचे तब्बल 4 महिन्यांचे मानधन थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. डेंग्यू, मलेरिया आणि इतर आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवस रात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले आहे. आपल्या समस्या मांडण्यासाठी काही कर्मचारी माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांच्याकडे गेले. यावेळी शिरसट यांनी पालिका प्रशासनावर टीका करत 4 महिने मानधन थांबवणे ही गंभीर बाब असल्याचे सांगितले. संबंधित ठेकेदाराकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची माहिती आहे. लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. कोरोना महामारी असेल किंवा साथीचे विविध आजार असतील, स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून पंढरपूरकरांना सेवा देण्याचं काम या मलेरिया विभागातील 20 ते 25 कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे. परंतु त्यांच्यावरती आज उपासमारीची वेळ आलेली आहे. कारण गेल्या 3 ते 4 महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार दिला नाही. यांच्या हातावरची पोटं असताना हे प्रशासन असेल, राजकीय लोकप्रतिनिधी असतील, यांनी याच्याकडे कानाडोळा केलेला आहे. तरी आम्ही या संदर्भात मुख्याधिकारी असतील, त्या मलेरिया विभागाचे अधिकारी असतील, यांच्याकडे यांचा पगार त्वरित करावा अशी मागणी करून देखील त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. ह्या 20-22 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली असताना पंढरपूर शहरातील आता सध्या साथीचे पेशंट, डेंग्यूचे पेशंट सापडत आहेत. तरी हे त्यांचे पगार मिळाले नसल्यामुळे ह्या लोकांनी काम बंद ठेवलेलं आहे. तरी माझी प्रशासनाला, लोकप्रतिनिधींना एक विनंती आहे की लवकरात लवकर यांचे पाठीमागचं बिल जर नाही दिलं आणि लवकरात लवकर मलेरिया विभागाचं काम जर नाही चालू केलं तर आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल.